हवामान विभागाकडून रायगडसाठी रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। मुंबईसह कोकणात आजही मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी। जुलैच्या पहिल्या 15 दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळे राज्यात सरासरीपेक्षा 15% जास्त पाऊस। मात्र अद्यापही विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या वाहतुकीला 10 ते 15 मिनिटे विलंब। पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र निर्धारित वेळेत सुरू आहे। मुसळधार पावसामुळे राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण। पूरस्थिती रोखण्यात सरकार असमर्थ असल्याचं म्हणत आता देवालाच आदेश द्यायचे का? उच्च न्यायालयाचा सरकारला संतप्त सवाल। राज्य महामंडळाची 10वी 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणार। 8 ऑगस्टपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार। 10वीच्या परीक्षेसाठी 28,976 तर 12वीसाठी 56,845 विद्यार्थ्यांची नोंद। साखरेची किमान विक्री किंमत लवकरच 4,200 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढवणार। याबाबत लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे। बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर पुराला मोठं भगदाड। बुलढाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरती भगदाड पडल्यानं 15 दिवसांपासून 2 लेन बंद आहेत। घाटकोपरमधील होर्डिंग अनधिकृत असल्याच्या 4 तक्रारी रेल्वे पोलीस आयुक्तांकडे दुर्घटनेच्या आधीच आल्या होत्या। मग रेल्वे पोलीस आयुक्तांनी कारवाई का केली नाही? तत्कालीन पोलीस आयुक्त खालिद यांचा सवाल। ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणं महागलं। महसूल आणि नफा वाढवण्यासाठी स्विगी, झोमॅटो कंपन्यांची प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये 20% वाढ। नेहमी ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांना आता पुन्हा विचार करावा लागेल। कॉल ड्रॉपच्या समस्येमुळे मोबाईल युजर त्रस्त। 10 मोबाईल धारकांमागे 9 जणांना कॉल ड्रॉपची समस्या जाणवत असल्यानं व्हॉट्सअप कॉलिंगसह अन्य पर्यायांचा युजर्सकडून वापर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता। लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा। आदित्य ठाकरे आजपासून विधानसभा निहाय दौरे सुरू करणार। आज कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा करणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर। भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार। येत्या 21 जुलैला अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये भाजपचं राज्य अधिवेशन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर। राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 288 जागांचा सर्व्हे करणार। 288 पैकी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर पक्ष दावा करेल। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके राष्ट्रवादीकडून तयार होते। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांची माहिती। ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला। जोपर्यंत ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं विधान। छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर। निफाड, लासेलगाव, येवल्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन करणार तर येवल्यातील शिवसृष्टीच्या कामाचीही पाहणी करणार। छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर स्वागतच करू। आजही भुजबळांची शरद पवारांची बांधिलकी घट्ट। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचं सूचक वक्तव्य। सरकारनं आरक्षणाबाबत कुणाकुणाला काय काय आश्वासने दिली हे आधी स्पष्ट करावं। प्रकृती ठीक झाल्यानंतर शरद पवार उत्तर देतील। मात्र बाहेर गेलेल्यांसाठी पक्षाची दारं बंदच आहेत। अनिल देशमुख यांचं वक्तव्य। अमरावतीमध्ये 200 मुस्लिमांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। शिवसेनेचे नेते अभिजित ढेपे आणि प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो मुस्लिमांचा पक्षप्रवेश संपन्न। कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आज विशाळगडाची पाहणी करणार। विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी। शाहू छत्रपतींची मागणी।
विशाळगडावरच्या अतिक्रमणावर हातोडा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यासह प्रमुख अधिकारी विशाळगडावर अतिक्रमण केलेली 2 आस्थापनं प्रशासनानं काढली। संभाजीराजे छत्रपतींचा 1.5 तास पोलीस स्टेशनमध्ये ठिया, विशाळगड अतिक्रमण कारवाई प्रकरणी शिवभक्तांवरील कारवाई मागे घेईपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच थांबणार, संभाजीराजेंची भूमिका। गुन्हा दाखल झाला आहे का हे विचारल्यावर पोलिसांनी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। विशाळगडावरच्या कारवाईला धार्मिक रंग देऊ नका, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन। ज्या 2 घरांवर सर्वात आधी कारवाई झाली ती हिंदूंची घरं होती, संभाजीराजेंची प्रतिक्रिया। कोल्हापुरात जातीय तणाव निर्माण करण्यास संभाजीराजे छत्रपती कारणीभूत, त्यांना तातडीनं अटक करा, मुस्लिम बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। विशाळगडावर जाणून बुजून लोकांना मारहाण आणि दुकानं तोडण्यात आली, सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी। विशाळगडावर हिंसक घटना सुरू, संभाजीराजेंचा हिंसक घटनांसाठी पुढाकार हे दुर्दैव, कोल्हापूर पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत, इम्तियाज जलील यांचा आरोप। विशाळगडावर ज्या कुटुंबांवर अन्याय झाला त्यांना इंडिया आघाडीकडून मदत घेऊन जाणार, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची माहिती, सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून मदत करणार, पाटलांची प्रतिक्रिया। लातूर नीट पेपरफुटी प्रकरणी 3रा आरोपी एन गंगाधरप्पाला 19 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी, गंगाधरप्पाची सीबीआय कोठडी संपली। स्थानिक पोलीस वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरच्या वाशिमच्या शासकीय निवासस्थानी, आरोपांसंदर्भात माहिती देण्यासाठी खेडकरांनी पोलिसांना बोलावलं। पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्थानिक पोलिसांकडून मागवला, तर दुसरीकडे या प्रकरणाचा केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबतची कागदपत्र सापडली, अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती। IAS होण्यासाठी पूजा खेडकरांकडून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या कोट्याचा उपयोग, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खेडकरांकडून विविध सरकारी रुग्णालयांमध्ये प्रयत्न केल्याचं समोर। पुण्यातल्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर पूर्णतः फिट असल्याचं फिटनेस सर्टिफिकेटमधून उघड, खेडकर यांनी ओबीसी कोट्यातून तब्बल 9 वेळा UPSC परीक्षा दिल्याचंही समोर। खेडकर कुटुंबियांचे पंकजा मुंडेंसोबत संबंध असल्याचं समोर, पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट अर्पण केला होता। पूजा खेडकर यांच्या वडिलांवर ओबीसी आंदोलनादरम्यान गुन्हा दाखल, 18 जूनला बेकायदेशीर जमाव जमवून रास्ता रोको केल्याप्रकरणी दिलीप खेडकर यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल। समीर वानखेडेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात आपलीही साक्ष नोंदवा, ज्येष्ठ RTI कार्यकर्ता केतन तिरोडकर यांची हायकोर्टात याचिका, या याचिकेवर आज सुनावणी होणार। वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहाची पोलीस कोठडी आज संपणार, मिहीर शहाला आज न्यायालयात हजर केलं जाणार। वरळी हिट अँड प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचा अपघातानंतर ओळख लपवण्याचा प्रयत्न, विरारमध्ये जात, केस आणि दाढी कापल्याचं तपासात समोर। नृसिंहवाडी दत्त मंदिराचा दक्षिणद्वार सोहळा संपन्न, कृष्ण आणि पंचगंगेचं गाभाऱ्यातील पाणी ओसरल्यानंतर मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी। उच्च न्यायालयासाठी सप्टेंबरपर्यंत BKCमध्ये 4 एकर जमीन देणार, राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती। म्हाडाच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर तुर्तास म्हाडाकडून कारवाई नाही, होर्डिंगसाठी मुंबई महापालिकेनं परवाना दिल्यानं पालिकेच्या कारवाईनंतर म्हाडा कारवाई करणार। राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान, लवकरच सुनावणी होणार, हौशी कबड्डी असोसिएशनचे प्राध्यापक अशोक कुमार चव्हाण आणि राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांनी याचिका दाखल केली होती। वर्ध्याहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या बसला यवतमाळच्या पुसदजवळ अपघात, एसटी चालक आणि वाहक दोघांनीही मद्यप्राशन केल्याचं तपासाअंती समोर। सांगलीच्या जत तालुक्यातील नेहा ज्वेलर्समध्ये चोरी, दुकान फोडून 7 ते 8 किलो चांदी चोरीला गेल्याचं समोर। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये बंद घरामध्ये चोरी, कुलूप तोडून दागिन्यांसह 27,000 रुपये लंपास। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा अनोखा उपक्रम,
औद्योगिक वसाहतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून पेट्रोलिंग सुरू. ठाण्यातल्या खड्ड्यांविरोधात मनसेचं आंदोलन. घोडबंदर परिसरात मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी. महानगरपालिका आयुक्त दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप. जात वैधता प्रमाणपत्र सुरळीत मिळवण्याच्या मागणीसाठी आदिवासी टोकरे कोळी समाजाचा मोर्चा. अंमळनेर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला. दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. अकोले तालुक्यातल्या कोतुळमध्ये गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन सुरू. दुधाची हंडी फोडत शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध व्यक्त. शासकीय वैद्यकीय आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठी 6,830 पदं बाह्य स्रोतामार्फत भरण्यास शासनाची मान्यता. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांची निवड केली जाणार. भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए झाला. डोंबिवलीतील योगेश ठोंबरेचं सर्वत्र कौतुक. तर सीए आणि आईच्या भेटीचा व्हिडिओ सुद्धा चर्चेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. अपघातामध्ये 5 वारकऱ्यांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी. 20 ते 30 जणांना किरकोळ दुखापत. वर्ध्याच्या बॅचलर रोडवरच्या वंजारी चौकात एका हातगाडीला आग. गॅस गळती झाल्यानं आग लागल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी गॅस कटरनं एटीएम फोडल्यानं 13 लाखांच्या नोटा जळून खाक. चोरट्यांकडून सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्याचा प्रयत्न. पुण्यातील एफसी रोडवरच्या अतिक्रमणावर पुणे महापालिकेचा हातोडा. अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा बुलडोझर. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन